सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीमध्ये अन्य जे लकी ड्रॉ आहेत मग त्यामध्ये LED TV असेल, इतरही पारितोषिकं असतील, ते पारितोषिकं प्रेक्षकांना देण्यात येतील। उद्या या स्पर्धेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध महिला अँकर लेडी अँकर रेश्माताई मयेकर यांचं देखील इथे आगमन होणार आहे। रील स्टार अक्षताताई पाटील यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने युवक अध्यक्ष चषकामध्ये उद्या रात्री होईल, म्हणून मी सर्वांना विनंती करतोय की उद्या भरभरून प्रतिसाद द्या। आजही आपलं नाव त्या लकी ड्रॉ मध्ये नोंद करा, जेणेकरून उद्या आदितीताई आल्यानंतर तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी मिळेल, तुम्हाला LED TV मिळेल। तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा NCB कांग्रेस ऑर्गेनाइज युवक अध्यक्ष ट्रॉफी 2026। हर्षल जी मोरे साहब इनके नाम से इस ट्रॉफी को नवाजा जा चुका है। आज की दूसरी रात और दूसरी रात का ये दूसरा मुकाबला जहां पर भुतीवली बनाम दहिवली टॉस जीता भुतीवली टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। प्रणीत कदम गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे और स्ट्राइकर एंड पर होंगे ओंकार जिनघरे और नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे तेजस देशमुख। तेजस और ओंकार प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, गेंदबाज तैयार हैं प्रणीत कदम। तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। हर्षल जी मोरे हमारे साथ मंच पर बैठे हुए हैं, हर मेहमान के ऊपर उनकी नजर है और ये पहली शॉट ऑफ लेन गेंद उससे ओंकार ने घुमाया, शॉर्ट फाइन लेग के ऊपर से डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, पुल के जरिए ये मिले 4। धन्यवाद। देखिए पिछले 16 सालों से मैं करसत में आ रहा हूं, मैं यूं ही नहीं तारीफ कर रहा हूं हर्षल जी मोरे साहब का। पिछले 16 सालों में मैं देख रहा हूं सबसे बेहतरीन टूर्नामेंट उन्होंने ऑर्गेनाइज की है। लोगों के लिए स्कूटी है, LED TV है, ढेर सारे इनाम है, आईवा कैच के लिए भी 1100 का इनाम है, ये एच लगा और इसी के साथ ओंकार के पारीकांत। तो सब कुछ है इस प्रतियोगिता में। लोगों का ध्यान रखा है, खिलाड़ियों का ध्यान रखा है, कॉमेंटेटर्स अंपायर्स का ध्यान रखा है, लेडी एंकर आ रही है, आदित्य तटकरे जी आ रही है ताकि महिला सक्षमीकरण हो करसत में। सब कुछ यहाँ पे हर्षल जी मोरे है तो युवा, लेकिन इस युवा के पास मैं तो कहूँगा एक्सपीरियंस कूट कूट के भरा हुआ है। राजनीति का ये बड़ा खिलाड़ी आने वाले दिनों में आपको नजर आएंगे, यकीन मानिए राजनीति के बड़े खिलाड़ी के तौर पर ये उभर कर आएंगे। और उसका जीता जागता एग्जाम्पल हाल ही में जो नगर परिषद चुनाव हुए करसत में, जिन पर तो चुनाव में इन्होंने काम किया और NCB की घड़ी हमें समय बताते हुए नजर आई। या दरम्यान पाहुण्यांचं आगमन मात्र या ठिकाणी होत आहे। सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे यांचे सुपुत्र मानस ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचे सुपुत्र मयूर ठोंबरे, या दोघांनाही विनंती आहे ते देखील आपल्याच बाबांच्या पावलांवरती राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मात्र पावलं टाकत आहेत। त्यांनाही विनंती आहे मयूर ठोंबरे आणि त्याचबरोबरीने मानस ठोंबरे दोघांना विनंती की आपण मुख्य मंचावरती या। युवक अध्यक्ष चषकामध्ये खरं तर त्यांच्या भाऊजींच्या स्पर्धेमध्ये, ताईच्या स्पर्धेमध्ये त्यांचं मनपूर्वक मानसजी ठोंबरे साहेब आणि त्याचबरोबरीने मयूरजी ठोंबरे साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत। हाँ, निश्चित रूप से मानस और मयूर ठोंबरे ब्रदर्स इनका हम स्वागत करेंगे। टीम का टोटल आ चुका है 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पे बाउंड्री आई थी और उसके बाद ओंकार के पारीकांत हो चुका है। हमारे आकिब पाटिल, मानस और मयूर ठोंबरे और हमारे अजीज दोस्त गौरव ठोंबरे, इनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हम स्वागत करेंगे। मानस आपका भी स्वागत, मयूर जी आपका भी स्वागत। और ये गेंद गई बाउंड्री पार, मिलेंगे 4, क्या होगा बेड़ा पार। ठोक दीजिए। हेलो हेलो गौरव ठोंबरे त्याचबरोबरीने सागर ठोंबरे
गौरव सागर आणि योगेश यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत मानसजी ठोंबरे आणि मयूरजी ठोंबरे आपलं युवक अध्यक्ष चषकामध्ये. आ चुका है 10 मानस और मयूर जी, मोतीराम शेठ और सुधीर शेठ ठोंबरे गॉडफादर है हमारे कमेंट्री के, चौक विभाग के. उनके दोनों दो बेटे यहाँ पर आ चुके हैं, मोतीराम शेठ जी के और सुधीर शेठ जी के. तो उनका दोनों का हम स्वागत करना चाहेंगे. लेकिन मैच की तरफ जाना भी ज़रूरी है. टीम का टोटल आ चुका है 11 रन. 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है. 5 ओवर का ये मैच है. लकी ड्रॉ के जरिए यहाँ पे स्कूटी दी जा रही है, एलईडी टीवी दी जा रही है दर्शकों के लिए. हर आइवा कैच के लिए आज के दिन 1100 रुपये हैं. समीर सोमणे ने मुझे ये बात बताई कि कल ये 5000 से भी ऊपर जा सकता है. जब आदिति दाई जब तक इस मंच पर बैठेगी तो 25,000 भी हो सकता है एक आइवा कैच. ये समीर सोमणे ने मुझे बात बताई है. सोचिए कितना विश्वास है अपने नेतृत्व के ऊपर, करजत की जनता को, हर्षल मोरे के ऊपर. क्योंकि समीर सर की और उनकी बात नहीं हुई थी, लेकिन फिर भी उन्होंने कॉन्फिडेंटली यह बताया कि कल जितनी देर आदिति ताई इस मंच पर बैठी रहेगी उतनी देर करजत वासियों के लिए आइवा कैच में बढ़ती इनामी राशि आपको देखने का मौका मिलेगा. फिलहाल टोटल आ चुका है 11. गेंदबाज नरेश कदम, गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए मानस और मयूर इस मैच का मजा लेते हुए. मेरे जीजा ने क्या प्रोग्राम रखा है करजत में, ये देखने के लिए ससुराल के ये मेहमान आए हैं, उनका हम स्वागत करेंगे. गौरव ठोंबरे हमारे दोस्त हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. यकीन मानिए हमबीर पवार चेंज हुआ क्या? चेंज हुआ. देखिए एन मोमेंट पे ये चेंज किया. वो राजनीति में कहते हैं ना कि आखिरी बैलेट मशीन जब तक गिन नहीं जाती या फिर चुनाव से पहले नामांकन भरे जाते हैं और अंतिम क्षणों में किसी को पीछे खींचा जाता है. चलिए भाई अब पीछे नहीं है, जरा उसी तरह का वातावरण. हाँ, निश्चित रूप से करजत की जनता ये चाहती है कि अगला नेता उनका कैसा हो, हर्षल जी मोरे जैसा हो. 2030 में जो म्यूनसिपल कॉरपोरेशन के चुनाव आने वाले हैं करजत में, क्योंकि मैं बस से ट्रैवल करता हूं, ठीक है भाई साहब, आपकी तरह समीर सर की तरह अमीर नहीं हूं, कार नहीं है मेरे पास. लेकिन जैसे ही मैं अपने गांव से निकला, कई लोगों ने मुझसे पूछा, आप तो जानते हैं पूरा रायगढ़ हमें जानता है, कई लोगों ने मुझसे पूछा कि आज कहाँ जा रहे हो. तो मैंने कहा भाई करजत दहिवली एक मैच है, रजनी क्रिकेट है. तो उन्होंने तुरंत कहा कहीं आप हर्षल मोरे जी जिन्होंने ऑर्गेनाइज किया है, कई लोगों के हमने स्टेटस देखे हैं, उस मैच में तो नहीं जा रहे हैं. तो इस टूर्नामेंट की है ना पूरे रायगढ़ में चर्चा है. बस स्टॉप, चाय की दुकान हो, बस स्टॉप हो, लोगों की भीड़ जहां जहां है वहां वहां इस मैच की मतलब चर्चाएं शुरू है. तो यकीन मानिए अगर इस मैच की चर्चाएं शुरू है तो 2030 में ये चर्चाएं कहां तक पहुंच जाएंगी. टीम का टोटल 11 रन. और आर्यन डिजिटल आर्ट्स की मैं तारीफ करना चाहूंगा. हालांकि पीछे की जो फ्रेम है ना वहां पे ज्यादा खर्चा आया. फ्रेम जो बनाई है, जो स्टेज का बैकग्राउंड बनाया जा चुका है, हमारे नेता अजीत जी पवार जो आज हमारे बीच नहीं है, लेकिन देखिए उनकी छवि हमें नजर आ रही है, वो हमारे पीठ पीछे है. जैसे कि हम कहते हैं ना स्वामी समर्थ हमारे पीछे हमेशा बने रहते हैं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे खरं तर अजितजी पवार साहेब यांचा पाठिंबा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सुनीलजी तटकरे साहेब कोकणचे भाग्य विधाते, त्यांचं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं लाडकी बहीण ज्याची वाट बघत असते त्या लाडक्या बहिणीला हप्ता कधी मिळणार या सांगणाऱ्या आदितीताई तटकरे. तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 11 रन. इनके बारे में मैं क्या कहूं, सुधा उघारे व्हाइट वॉश दिया उन्होंने करजत पंचायत समिति और जिला परिषद चुनाव में अपोजिशंस को, और साथ साथ चौक ग्राम पंचायत को एक बहुत बड़ा पुरस्कार मिला. युवा सरपंच बने ऋतुदाई ठोंबरे और उन्होंने अपना काम पूरा किया. हर्षल जी मोरे साहब का राजनीति में, और उनको पत्नी भी ऐसी मिली है ना जो राजनीति जानती है. ऐसा नहीं है, क्योंकि राजनीति में क्या होता है टीके माली साहब, देर सवेर आपको घर आना पड़ता है, आपके घर आने का समय तय नहीं होता. और ऐसे में अगर आपकी पत्नी भी राजनीति में हो, सामाजिक क्षेत्र में हो, तो उसे पता होता है कि आज पति मेरा सुबह 12 बजे आया है
तो वो रात के 1 बजे भी आ सकता है, क्योंकि लोगों की सेवा करना, सामाजिक लोगों के जीवन में बदल लाना, ये उसका कर्तव्य है। टीम का टोटल 11 रन। मैं जब भी आता हूं ना, आकिब भाई हमारे पाटिल है, उनको एक शुभकामनाएं लेकर जरूर आता हूं हमारे मुस्लिम भाई बेकरी वाला की तरफ से। टीम का टोटल 11 रन। आणि या युवक अध्यक्ष चषकामध्ये पहा, मुख्य मंचावरती सन्माननीय मानसजी ठोंबरे, त्याचबरोबरीने अगदी मयूरजी ठोंबरे साहेब उपस्थित आहेत. आज ताईंची स्पर्धा आहे, भाऊजींची स्पर्धा आहे आणि एवढं दमदार असं आयोजन मात्र करण्यात आलं. देखिए मानस और मयूर की वजह से ना, उनके पिताजियों की वजह से, मोतीराम शेठ ठोंबरे और सुधीर शेठ ठोंबरे, इनकी वजह से गौरव ठोंबरे को एक सबसे बड़ा सम्मान मिला था। सीपीएल में उनके अध्यक्षता में बकरे के गोश्त का पूरे क्राउड को खाना खिलाया गया था। मानस और मयूर, इनके पिताजी के बदौलत मटन सीख कबाब हम कहते हैं ना, वो मिलता है, उसी तरह का खाना लजीज। और हर्षल जी मोरे साहब भी कुछ ना कुछ जरूर करेंगे आखिरी रात में। फिलहाल टोटल आ चुका है 11 रन। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। राइट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेला, रन आउट का खतरा, लेकिन आंख मिचौली हो गई, सिंगल चुराया। और इस सिंगल को जैसे ही चुराया ना, वो कहते हैं ना आंखों से काजल चुराने वाली बात, वो हो गई है। ठोक डीजे ऐसा मैं कहने वाला था, लेकिन ये नहीं, ये जबरदस्त रन चुराया गया। मुझे लगा बाउंड्री आई है, लेकिन ऐसा हुआ नहीं, सिंगल आया। सिंगल के साथ 12 रन। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। डीजे भी तैयार बैठे हुए हैं कि कब हमें मौका मिल जाए। मैच की तरफ हम चलेंगे। भूतिवली बनाम ओंकार दहिवली स्थानीय टीम और मेहमान टीम के बीच की लड़ाई है। आंखों ही आंखों में इशारा कर पिछला सिंगल चुराया था, लेकिन इस गेंद के ऊपर कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। जाना था वाशी, पहुंच गए काशी। दौड़ गेंद की समाप्ति। लेकिन क्रिकेट की एक परिभाषा है दोस्तों, देखो जानो परखो और बाद में खेलो। ये क्रिकेट की परिभाषा है। गेंद की लाइन को देखो, जांचो, परखो, फिर बाद में खेलो, तब जाके ये रन बनते हैं। जैसे कि हमारे हर्षल जी मोरे साहब ने इस करजत शहर के हर घर में जाके ये सोचा कि बेटे का वोट कहाँ जा सकता है, उसके पिता का वोट कहाँ जा सकता है, उसकी बहन का, उसकी माताजी का, ये सोच समझकर उन्होंने प्रचार की रणनीति बनाई और उसका जीता जागता उदाहरण रिजल्ट मिला जीत के तौर पर। टीम का टोटल 12 रन। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं हमारे केतन। यकीन मानिए दिमाग की जादूगर है ये। खोपोली में अगर मास्टरमाइंड कहा जाता है संजय सोलंकी को, तो इस करजत क्रिकेट में मास्टरमाइंड में जरूर केतन को कहना चाहूंगा, क्योंकि ऑर्गेनाइजेशन में उन्होंने एक भी कमी नहीं छोड़ी, हर तरह के सुझाव दिए और उन सुझाव के ऊपर हर्षल जी मोरे साहब ने अमल भी किए। टोटल बना है 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद ओंकार दहिवली 13 रन। मी विनंती करतोय आर के कोळंबे आणि जे के कोळंबे साहेब, आमच्या चांदईचे पाहुणे, आपण व्यासपीठावर यावं। गुढी पाडव्यानिमित्त ज्यांचं खऱ्या अर्थानं ज्या ट्रॉफीचं आयोजन केलं जातं, अशा आर के आणि जे के कोळंबे साहेबांना माझी विनंती असेल। आमचे चॉकलेट बॉय सुद्धा आलेत। अमर तुमचं मनापासून स्वागत। शांतारामजी कोळंबे साहेब आलेत, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। वन ऑफ द लेजंड क्रिकेटर इन चांदई टेनिस बॉल क्रिकेट। खरं तर यंदाच वर्षी गुढीपाडव्याच्या स्पर्धेला देखील पुन्हा एकदा शुभारंभ करण्यात आला। भावी आमदार चषक, सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांना सन्मानित करणारी स्पर्धा आर के साहेब आणि जे के साहेबांनी संपन्न केली। सर्वात मोठी स्पर्धा संपन्न झाली आणि ते सर्व मंडळी, आर के साहेब, जे के साहेब, अमरजी कोळंबे, शांतारामजी कोळंबे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत है यह मुख्य मंचावर। तो तीसरा ओवर लेकर आए हैं नरेश भावड़िया इस वक्त इस मैच का मजा लेते हुए। हमारे अजीज दोस्त भावड़िया का भी मैं स्वागत करना चाहूंगा, लेकिन मैच की तरफ हम चलेंगे। नरेश कदम तैयार है, स्ट्राइकर एंड पर तेजस। रन संख्या बनी है 13। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। दम हैर आमच्या सुधीर शेठ डोंबरेंच्या लय नावात दम हैर।
ऋषिकेश मोरे नए बल्लेबाज। हम हमारे विभाग में देखते हैं, चौक विभाग में इनके नाम में कितना दम है। हर गांव में मदद, तारणहार सुधीर ठोमरे साहब, मेरे सामने उन्होंने एक उत्तर भारतीय को अस्पताल में मदद की थी रात के ठीक 12:30 बजे। अनंत मोरे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. हर्षलजी मोरे यांचे चुलते चला या, कारण फॅमिलीचा सपोर्ट असला की आपल्या एरियाचा सपोर्ट मिळतो आणि एरियाचा सपोर्ट आला कि शहराचा सपोर्ट मिलतो. ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई. ओंकार दहिवली उतना आक्रामक नहीं हो रही है जितना आक्रामक उन्हें होना चाहिए, मारधाड़ होनी चाहिए. टेनिस क्रिकेट में देखिए, आप जितना बचाव करने की कोशिश करेंगे अपोजिशन से, उतना अपोजिशन आपके ऊपर हावी होंगे. अगर आक्रमण नहीं हुआ तो भुतीवली टीम यहां पर हावी है, क्योंकि टोटल बना है मैच 13 रन. गेंदें समाप्त हो चुकी है इस इनिंग की 14 गेंदों में 13 ही रन आ चुके हैं. फुल टॉस थी ऑन साइड के ऊपर, कड़ा प्रहार, मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन बल्लेबाज ऋषि मोरे के बल्ले से. असा दमदार हा लोकनेता, आता साऱ्यांचा बनलाय चाहता. असा दमदार हा लोकनेता, आता साऱ्यांचा बनलाय चाहता. लाडका नेता हा साऱ्यांचा धन्यवाद. भारी. 19 रन हो चुके हैं. स्वतः जबरदस्त छक्का लगाया बल्लेबाज ऋषि मोरे ने, और यहाँ पर हर्षल मोरे साहब ने कीर्तिमान प्रस्तावित किया था पहली बार दर्शकों के लिए. यहाँ से जो भी दर्शक पैदल आएगा, कसरखंड में टिके माई साहब अपना हम लोगों ने एक टूर्नामेंट की थी अनंत शेठ पाटिल साहब की, और वहां पर मैंने कहा था एक आम इंसान को लगना चाहिए गाड़ी, जो दर्शकों के लिए पहली बार रायगढ़ में इस सीजन में दी गई, और बिहार से आए हुए लेबर को वो गाड़ी लगी. वैसे कुछ आम इंसानों को अगर ये गाड़ी लगेगी ना, तो असल में असली मजा आएगा. टीम का टोटल 20 रन. काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा, साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. देव माणूस पाहिजे नवा, देव माणूस पाहिजे नवा. विनायकजी आहिर साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. विनायकजी आहिर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. तो मैच की तरफ हम चलेंगे. मंच पर मानस ठोमरे और मयूर जी ठोमरे साहब यहाँ पर बैठे हुए हैं. हमारे जीजा ने कितना अच्छा काम किया है वो देखने आए हैं अपनी आंखों से, और उनकी भी आंखें चुदिया गई है जिस तरह का ये आयोजन है. ब्रांड इज ब्रांड जिसे हम कहते हैं ना, ब्रांडेड ऑर्गेनाइजेशन हमें नजर आ रहा है. टीम का टोटल सिंगल के साथ 21 रन. तीसरा ओवर चल रहा है. 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है. अपील की गई, अंपायर्स ने उस अपील को नकारा, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है भुतीवली की तरफ से. ओंकार दहिवली के बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं, लेकिन उनका संघर्ष तब पूरा होगा जब ये लंबे लंबे हिट्स लगाएंगे. ठोक दीजिए. हॅलो. तर यानंतर जो सामना आहे, जय हनुमान माफी असावी, जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान नेवाळी असा सामना होईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. ऋषभ लाड यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आहे. ऋषभजी लाड, प्रसादजी सावंत यांना देखील विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तर मंचावरती आपण सन्मान करतोय. मी हर्षल भाऊंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. सन्माननीय मानवजी ठोंबरे यांना आपण सन्मानित करतोय युवक अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने. हर्षल भाऊंनाच विनंती की आपण मानवजी ठोंबरे यांना सन्मानित करावं. अनेकांचे मगाशी देखील प्रवीण सरांनी उल्लेख केला की अनेक समालोचकांचे गॉडफादर राहिलेत मोतीरामजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीने सुधीर शेठ ठोंबरे, आणि त्यांचा झंझावात, त्यांचं कार्य प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि आज मंचावरती मानस ठोंबरे उपस्थित आहेत, त्यांना आपण इथे सन्मानित करतो हर्षलजी मोरे यांच्या शुभ हस्ते. मनपूर्वक स्वागत. शेवटच्या रात्री देखील आपण आपल्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या मंचावरती उपस्थित राहावं हीच विनंती. यानंतर मयूर ठोंबरे यांना देखील सन्मानित करण्यात येईल.
हर्षल भाऊंनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मयूरजी ठोंबरे यांनाही आपण सन्मानित करावं. युवक अध्यक्ष चषक सन्माननीय मयूरजी ठोंबरे अगदी आपल्या बाबांच्याच पावलांवरती पाऊल ठेवत सामाजिक आणि राजकीय जीवनात देखील अग्रेसर होत असताना ही सर्व मंडळी मयूर ठोंबरे यांचा सन्मान इथे होतोय. यानंतर मंचावरती उपस्थित योगेश ठोंबरे यांनाही सन्मानित करण्यात येईल. स्वीकृत नगरसेवक कर्जत नगर परिषदेचे आणि रक्तदाते सन्माननीय राजाभाऊ कोठारी यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. स्कोर जाऊन पोहोचला ओमकार दहिवलीचा 27 वर 27. योगेश ठोंबरे यांना देखील सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय केतन बामणे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश ठोंबरे यांना सन्मानित करावं. अकिब पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश ठोंबरे यांना सन्मानित करावं. मॅच देखील चालू आहे, सन्मान देखील आपण करतोय. ओमकार दहिवली बॅटिंग करत असताना अकिब पाटील यांनाच विनंती आहे की आपण सागर कमाने यांना देखील सन्मानित करावं. दर्जेदार क्रीडा स्पर्धा ऋतुताई यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून स्कोर हा तर चला तपासलं जाईल. तिसरे पंच तपासतील की एक्झॅक्टली काय घडलंय. सागर कमाने यांचाही सन्मान मात्र इथे आपण करूया. अकिब पाटील यांनाच विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सागर कमाने यांना देखील सन्मानित करावं. हो तेच तपासतायत तिसरे सेफ पंच. है सेफ. सागर कमाने आणि युवराज ठाकूर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. हो कव्हर्सच्या दिशेने मारलाय. चांगली फलंदाजी ओमकार दहिवली कडून करत असताना समाजसेवेत नेहमीच पुढं माघार घेत युवराज ठाकूर समाजसेवेत नेहमीच पुढं युवराज ठाकूर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. अरे असा आमचा शेठ हॅलो. साऱ्यांच्या बसलाय मनामध्ये असा आमचा शेठ साऱ्यांच्या युवराज ठाकूर यांना देखील सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतो अकिब पाटील यांनाच की आपण सन्मानित करावं. काही मंचावरती आर के साहेब जे के साहेब उपस्थित आहेत. राजाभाऊ कोठारी यांचं देखील इथे आगमन झालं. मॅच चालू आहे. प्रवीण दुगाडे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये, टिके माळी सर सध्या मॅचचा आनंद लुटतायत. संदीप बोराडे सर थोड्याच वेळात पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. आणि ओमकार दहिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. चौथं षटक चालू असताना 33 वरती जनमान नेवाळी आणि जय भवानी वावळोली दोन्ही टीम टॉस साठी या पुन्हा एकदा बॉल मारलाय तो फाईन लेगला. ओमकार दहिवली आता जबरदस्त फलंदाजी करत असताना अमयच्या बॅटमधून आणखी एक चौकार आणि आता चौकाराने स्कोर 37 झालाय. 37. शेठचा प्याचन हायलाय हटके 100 नाही तर 1000 विराजिताचे असतात पक्के जिथं जिथं त्याचे चालतात शिके गोरगरिबांच्या मदतीला बघा धावून जातोय आधी गोरगरिबांच्या मदतीला बघा धावून जातोय आधी. अरे सुधीर शेठ ठोंबरे साऱ्यांच्या बसलाय मनामध्ये मोतीराम शेठ ठोंबरे साऱ्यांच्या बसलाय मनामध्ये शेठ ठोंबरे साऱ्यांच्या बसलाय मनामध्ये. लॉंगॉनच्या दिशेने हा फटका खेचलाय. सिंगलच मिळेल ओमकार दहिवली संघाला. आणि या सिंगलने स्कोर रोहित पवार आमचे स्कोरर मित्र सांगतायत. धावा झाल्यात त्या 38. आमचे पत्रकार कोरोना योद्धा बाळू गुरव साहेब देखील उपस्थित आहेत. पत्रकार देखील आहेत परंतु त्याने कोरोनात केलेलं काम हे प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि धावा झाल्यात प्रवीण सर 38. तो 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. पिछले ओवर में हमने देखा ओंकार दहिवली के बल्लेबाजों द्वारा आक्रमण नजर आया हमें और आक्रमण करते हुए बल्लेबाज नजर आए. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी. डॉट गेंद आई. डॉट गेंदों की परसेंटेज इस इनिंग में बहुत ज़्यादा है. इस डॉट गेंद के साथ रुका हुआ टोटल वहीं पे 38 रन. 4 ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है. आखिरी ओवर अभी भी शेष.
नामदेवजी श्रीखंडे साहेब आपलंही सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. सुहास दिघे देखील उपस्थित होत आहेत. आपलंही स्वागत आहे. चला फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकं तुम्हाला किमान जास्तीत जास्त टाइम 30 मिनिटं, त्याच्या पलीकडे नाही. मंचावरती मानस ठोंबरे, मयूरजी ठोंबरे आस्वाद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. आणि भाऊजींच्या वतीनं, युवक अध्यक्षांच्या वतीनं त्यांनाही नम्र निवेदन आहे की 2 तारखेला या आणि 2 तारखेला ऋतुताईंचा वाढदिवस अगदी मोठ्या जल्लोषात या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र साजरा करण्यात येईल. लास्ट ओव्हर परेश. हो, पहिल्याच बॉलवरती दांडी गोल केल्या. फलंदाज मात्र इथे बाद झालाय. मोठा धक्का ओमकार दैवली संघाला. साऱ्या जनतेला वाटते हवा हवा, साऱ्या जनतेला वाटते हवा हवा. देव माणूस पाहिजे नवा, देव माणूस पाहिजे नवा. सुधाकर शेटगारे बावी आमदार आम्हाला हवा, सुधाकर शेटगारे बावी आमदार आम्हाला हवा. लोगों के दिल की बात है, ये गाना नहीं है, लोगों के दिलों की बात है. और उस बात को पूरा करने के लिए आकिब पाटिल जैसे कार्यकर्ता अपना जी जान लगाएंगे. 2029 में मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. तमाम दर्शक जो इस मैच को देख रहे हैं tenniscricket.in के जरिए लाइव, उनका भी हम स्वागत करेंगे. हाँ, निश्चित रूप से करजत विधानसभा क्षेत्र में आकिब भाई जैसे कार्यकर्ता को मौका दिया है काम करने का, वो काम अपना जरूर अंजाम देंगे. फिर सिर्फ चुनाव के लिए नहीं काम करेंगे, बल्कि पूरे 5 साल वो काम करते रहेंगे. वरना क्या होता है, कुछ कार्यकर्ता चुनाव को आते देख काम करना शुरू कर देते हैं. ऐसा नहीं होता. पूरे 5 साल, पूरे जिंदगी के कई साल बिताने पड़ते हैं जनता की सेवा में, तब जाके एक पॉजिटिव रिजल्ट. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी. विकेट कीपर ने जाना कि शायद बल्लेबाज आगे जाएंगे, लेकिन ऐसा हुआ नहीं. बल्लेबाज क्रीज पे सुरक्षित रहे और उसके बाद जो डायरेक्टेड हुई, ओवरथ्रो हुआ, वहां पे सिंगल मिला. प्रवीण सर, खरं तर मी आयोजकांच्या वतीने मनोज मुंडे, वावलोली आणि त्याचबरोबरीने सरपंच योगेशदादा कांबेरे यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. आज जय भवानी वावलोली हा संघ श्री 11 या नावाने मात्र खेळणार आहे आणि त्याचबरोबरीने न्यू जर्सीजमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल, येलो जर्सीमध्ये. आणि या संघाच्या जर्सीचे पुरस्कर्ते आहेत भिवंडी टेक्स्टाईल, जो नेरळमध्ये सर्वाधिक मोठं दुकान आहे कपड्यांचं. अशोक भोईर साहेब यांनी त्या जर्सीज त्यांना मात्र पुरस्कृत केल्यात. बॉल मारलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, कमालीचे प्रयत्न करण्यात आले. शेवटी बॉल सीमारेषा पार, चौकार. इंटरनॅशनल मॅचेस सारखी स्पर्धा पॉवरफुल, अरे इंटरनॅशनल मॅचेस सारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या धन्यवाद समीर. आजकल क्रिकेट में उतना ज़्यादा क्राउड नहीं होता, तो सामने जब मैं गया, सामने जो छोटे छोटे स्टॉल है वहाँ पे जब मैं गया तो लोगों से पूछा क्या क्राउड आएगा, तो उन्होंने कहा कल रात तो बहुत ज़्यादा क्राउड था, आज भी ज़रूर आएगा. और ये देखिए, क्रिकेट एक ऐसा माध्यम है. हर्षल जी मोरे साहब, इन्होंने क्रिकेट के माध्यम से इन छोटे छोटे स्टॉल वालों के लिए भी एक रोज़गार तैयार किया है. 5 ही दिन सही, 4 ही दिन सही, लेकिन बहुत सारा माल वो भी लेकर जाएंगे अपनी मेहनत के आधार पर. हर्षल मोरे, इनकी तरफ से 2000 का इनाम है. ऋषि मोरे को लगातार 3 बाउंड्रीज लगाने पर टीम का टोटल आ चुका है 45. ऋषि, हालांकि 2 गेंदें रही है इस ओवर की, 2 ही गेंदें रही है, ऐसा नहीं है 2 छक्के भी आ सकते हैं 2 गेंदों में. कवर्स में खेला ये गेंद, लेकिन गेंद ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑफ क्षेत्र पर 1 रन जरूर पूरा किया. दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी. अंपायरिंग काफी अच्छी हो रही है. ये तीनों जो अंपायर हैं, जय मोरे, जय पवार और उनके साथ जो 2 अंपायर्स काम कर रहे हैं, मुन्ना पठान और हेमंत शेट्टी सर, काफी क्रूशियल मोमेंट पर ही थर्ड अंपायर की मांग कर रहे हैं और वो अंपायर भी समय को बचा रहे हैं. स्कोरर तो हमारे दोस्त है भाई, रोहित पवार है इनके आगे, और पवार का पावर तो पूरा महाराष्ट्र जानती है. टोटल 47 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की. अभी भी 5वें ओवर की आखिरी गेंद शेष. ये रन आउट का मौका मिला है, शायद 47 ही बने होंगे.
5 ओवर की समाप्ति के बाद भूती हुई टीम को 48 रनों की जरूरत है, लेकिन हम जाएंगे समीर सर के पास जो टॉस बॉक्स में होंगे और दूसरे सत्र के लिए हम जाएंगे हमारे गुरु टीके माई साहब की तरफ। अकिब पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित गौरव ठोंबरे यांना आपण सन्मानित करावं। टॉस देखील होईल, लगेचच टॉस आपण करणार आहोत। पहिल्यांदा टॉस करण्यासाठी आपण मंचावरती या। जय भवानी वावळोली, श्री 11 जय भवानी वावळोली आणि जय हनुमान नेवाळी। मी विनंती करतोय मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा। दोन्ही युवा शिलेदार या दोन्ही टीम आलेल्या आहेत। आज अशोक भोईर यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीमध्ये भिवंडी टेक्सटाईल श्री 11 जय भवानी क्रिकेट संघ खेळतो आणि दुसऱ्या बाजूला जनमान नेवाळी। टॉस जिंकलाय तो वावळोली संघाने, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याने फिल्डिंग घेतले। काही सन्मान आता आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत। मी विनंती करतोय सन्माननीय हर्षलजी मोरे यांना की आपल्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय RK साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा। युवक अध्यक्ष चषक, दरवर्षी कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या भेटीला आला। भावी आमदार चषकाची स्पर्धा, क्रिस्टल ट्रॉफीज, बाईक, अनेक मोठमोठी पारितोषिकं ज्यांच्या स्पर्धेत आपण पाहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे शिलेदार RK साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो। हर्षलजी मोरे यांच्या शुभ हस्ते सलामीची जोडी देखील तयारीत ठेवा। युवक अध्यक्ष चषकामध्ये RK साहेबांचा सन्मान, यानंतर सन्माननीय JK साहेबांचाही सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय। JK साहेबांचा कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे RK आणि JK साहेबांची स्पर्धा आणि JK साहेबांचा सन्मान ज्यांच्या सौभाग्यवती नसरापूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत आदरणीय जयवंतजी कोळंबे साहेब। JK साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती संपन्न करतोय हर्षलजी मोरे यांच्या शुभ हस्ते। यानंतर कर्जत नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक, त्याहीपेक्षा अनेकांचं जीवन वाचवणारे आमचे सर्वांचे लाडके रक्तदाते सन्माननीय राजाभाऊ कोठारी यांचा सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं। कारण प्रत्येकाला ठाऊक आहे जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, ते राजाभाऊ कोठारी यांचा सन्मान, एक भव्य सत्कार हर्षलजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय। नुकताच सुधाकर भाऊ घारे यांनी त्यांची नियुक्ती केली ती कर्जत नगर परिषदेच्या नगरसेवकपदी आणि आत्ताची आकडा किती आहे? 536 आत्तापर्यंत कॅम्प त्याने घेतलेत रक्तदानाचे आणि 113 वेळा स्वतः राजाभाऊ कोठारी यांनी रक्तदान केलेलं आहे। क्या बात है, जोरदार टाळ्या राजाभाऊ कोठारी यांच्यासाठी। आणि यानंतर मी विनंती करतो अकिबजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अमरजी कोळंबे यांचा सन्मान करावा। सोपं काम नाहीये, 113 वेळा या वयात देखील रक्तदान करणे। अमर कोळंबे यांचा सन्मान अकिबबाई पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र ते संपन्न होत आहे। सलामीची जोडी देखील मंचाच्या मैदानात रवाना होत आहे। 536 कॅम्प रक्तदानाचे आतापर्यंत त्याने केलेत, तर सर्वांचं भव्य स्वागत आहे या मुख्य मंचावरती। आणि आमचे कोरोना योद्धा बाळू गुरव सरांचाही सन्मान हर्षल भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते होईल। चला तर आता आपण मॅचकडे वळतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पहा इकडे रक्तदाते बसलेत आपले, ज्यांनी 113 वेळा मात्र स्वतः रक्तदान केलं आणि ज्यांना समालोचन क्षेत्रात आणि भजन क्षेत्रात रायगड जिल्हा परिषदेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे असे रायगड भूषण टीके माळी सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत। धन्यवाद समीर। खरं तर आता तुम्ही जास्तच आमची स्तुती करताय, कारण मग काय होतं आमच्याकडून अपेक्षा पण लोकांच्या वाढतात, परंतु तुमचं खरं तर या तुमच्याच विभागामध्ये मी मनापासून तुमचं कौतुक करेन, कारण या परिसरामध्ये आपण इथे राहता, परंतु या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तुम्ही मराठी समालोचन अतिशय सुंदर केलेलं आहे आणि सगळीकडे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं जातं, तर तुमचं पण आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। समीर काय बोलायचं आहे? खरं तर मी मॅच सुरू होते, विनंती करतो पंचांना की फक्त 2 मिनिटं आपण मॅच थांबवावी। मी आदरणीय राजाभाऊ कोठारी यांना विनंती करतो की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं। युवक अध्यक्ष चषक 2026
श्री हर्षल नंदकुमार मोरे यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. खेळणं तसं सोपं आहे, पण स्पर्धा आयोजित करणं, सगळ्या काही व्यवस्था चोखपणे बजावणं, आलेल्या प्रमुख अतिथींचं उत्तम पद्धतीने स्वागत करणं हे काम खूप अवघड आहे. पण आपले तरुण कार्यकर्ते, तरुण अध्यक्ष की ज्यांच्याकडे तरुणांची फळी आहे, हर्षल मोरेजी यांचं मी खरोखर मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. कारण मी अनेक ठिकाणी पूर्वी समालोचक करायचो, पण पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे. आणि सुधाभाऊंच्या प्रेरणेने आणि हर्षल मोरेंच्या एक अतिशय उत्तम पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. की आम्ही सांगतो क्रिकेट हा खेळ असा आहे की कधी कोण जिंकेल आणि कधी कोण हारेल हे सांगता येत नाही. क्रिकेट ये अनिश्चितों का खेल है, कोई भी जीत सकता है, कहाँ पर लड़ा है, यहाँ भी भारी हो सकता है, वहाँ भी भारी हो सकता है. म्हणून या मंचावर सर्व उपस्थित मान्यवरांचं पण मी मनापासून कौतुक करतो की आपण या ठिकाणी फक्त मॅच बघायला आलेलो आहोत. या ठिकाणी सर्व खेळाडू, सर्व टीम, सर्व संघ मालक या सगळ्यांचं मी मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आणि हर्षलजी मोरेंना मनापासून शुभेच्छा देतो की असंच कार्य आपण पुढे करत राहा. पुढील 5 वर्षामध्ये आपण निश्चित या देवली परिसरामधले 100% नगरसेवक असाल. कारण यावेळेस आपलं रिझर्वेशन पडल्यामुळे आपला चान्स गेलेला आहे, पण आपलं कर्तृत्व, आपलं नेतृत्व आणि दातृत्व हे सगळं त्यांच्याकडे आहे. अनेक लोकांकडे खूप पैसे आहेत, पण खर्च करणं अवघड असतं. हर्षलजी मोरे कुठली स्पर्धा असेल, नुसत्या स्पर्धेमध्ये नाही, सामाजिक काम, शैक्षणिक काम, कोणाला मदत लागली तर ते उत्तम पद्धतीने करतायत. सहकार्य अकिब पाटील, केतन बामणे यांचे सहकार्य आहे. यांचे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि माझ्यासारख्याला आज या ठिकाणी येऊन हे क्रिकेटचे सामने पाहण्याची संधी, खरं मी काल गुजरातला होतो म्हणून कालच्या मॅचला येऊ शकलो नाही. आणि पहिल्याच चेंडूमध्ये पहिली विकेट गेलेली आहे आणि हा रंगतदार सामना ठरेल असं वाटतंय. पुन्हा एकदा सर्व आयोजकाचं, कारण मी शिक्षक माणूस आहे, सकाळी 6ला क्लास चालू केला की रात्री 9ला संपवतो, पण तेवढं थांबणार आहे कारण आपण सगळे क्रिकेट मॅच बघण्यासाठी आलो आहे. पुन्हा एकदा हर्षलजी मोरे आणि तुमच्या सर्व टीमना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. आणि तुम्ही असंच कार्य करत राहा. आमच्याकडनं जे काही सहकार्य लागेल ते निश्चित देण्याचं या ठिकाणी मी वचन देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद राजाभाऊ. खरं तर तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. काय असं म्हणतात ना की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण रक्तदानाचं कॅम्प तर घेतात, परंतु स्वतः पण रक्तदान केलेलं आहे. असं म्हणतात की रक्ताला माहीत नसतात जाती धर्माच्या भिंती, रक्ताला माहीत नसतात जाती धर्माच्या भिंती, पण रक्तदानाने निर्माण होतात ती माणुसकीची नाती. आणि ही माणुसकीची नाती जपणारं आपलं व्यक्तिमत्व आहे. खरं तर 113 वेळा रक्तदान म्हणजे हे खाऊ नाही आहे. 300-350 ml प्रत्येक वेळेला रक्त देणं. आमच्याच शिरडोनमधले आमचे मित्र आहेत वेदक, सुशांत वेदक आणि त्यांचे बंधू, त्या दोन्ही बंधू दरवर्षी रक्तदान करत असतात. आत्तापर्यंत मी ऐकले त्यांचं 60-70 वेळा रक्तदान झालेलं आहे. परंतु तुमचा आकडा जो 113चा आकडा आहे तो खरोखर म्हणजे सगळ्यांना अचंबित करणारा आकडा आहे. आणि सेंचुरी मारून आपण अजून वरती 13 वेळा रक्तदान केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या सगळ्या समाजाच्या वतीनं तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही कॉमेंटेटर आहात, त्यामुळे आमच्याच, मला असं वाटतं, पठडीतले तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला आम्ही आमचेच समजतो, आमचे गुरु समजतो. आणि वळतो मैदानाकडे जिथे 28 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, कट केला आहे, चेंडू जातोय कव्हर पॉईंटमध्ये आणि डायरेक्ट हिट केली आहे. आणि एक धाव या चेंडूवर मिळते. आपल्या भाषणामध्ये हर्षल मोरे साहेबांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढील त्यांच्या वाटचालीसाठी तुम्ही मार्गदर्शन पण केलेलं आहे, एक चांगली दिशा दाखवलेली आहे आणि तुमचा सपोर्ट सदैव राहील हेही आपण इथे नमूद केलेलं आहे. त्याबद्दलही राजाभाऊ कोठारी तुमचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आज ओमकार दैवले आपल्या घरेलू मैदानावरती खेळते आणि ओमकार दैवले हा संघ जर का विजयी झाला तर बार्बेक्यू नेशनला क्वालिफाय झाला संघ आजच्या रात्रीमध्ये. तर अभिजित कदम
यांच्या वतीने बार्बेक्यू नेशनला मात्र पार्टी देण्यात येईल ती ओमकार देवली संघाला. बार्बेक्यू नेशन म्हणजे अनलिमिटेड ना, अनलिमिटेड 800 रुपये, 1000 रुपये, 1200, 1500, तुम्हाला जे काही पदार्थ पाहिजे ते अनलिमिटेड तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. हा चेंडू राईट आर्म ओव्हर. हो मस्त चेंडू होता. काय आवाज आला, स्वीट आवाज आला. कव्हर ड्राईव्ह, अफलातून कव्हर ड्राईव्ह मारलाय तो फलंदाज महेश कदमनं आणि महेश कदमचा हा सणसणीत असा चौकार. जय हनुमान भुतिवली विरुद्ध ओमकार दहिवली असा हा सामना आपण पाहतोय आणि जिंकण्यासाठी आता 26 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. झेल सुटलेला आहे आणि या चेंडूवर मिळते एक सिंगल. आता 25 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे ती जय हनुमान भुतिवलीला. सर खरं तर मंचावरती RK साहेब, JK साहेब देखील उपस्थित आहेत, अमर कोळंबे देखील उपस्थित आहेत. नुकताच सुधाकर भाऊ घारे यांच्या कार्याला संबोधित करणारी स्पर्धा भावी आमदार चषक ही मात्र चांदईमध्ये संपन्न झाली आणि कर्जतचा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून त्यांच्या स्पर्धेला संबोधलं जातं. राजाभाऊ कोठारी देखील उपस्थित आहेत. खरं तर मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे थोडे घाईमध्ये होते, मग अशी ते म्हटले की आम्हाला निघायचं आहे, परंतु आयोजन पाहून भाऊजींचं आणि ताईंचं त्यांचे पाय का आता रवाना होत नाही, ते या मंचावरती बसलेत. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत असेल आणि दर्जेदार क्रीडा स्पर्धा पहा. उद्या आदिती ताई येणार आहेत. समजा उद्या रात्री 8 वाजता, 8:30, 9 वाजता ताई थांबल्या तर ताईंच्या उपस्थितीमध्ये रात्री 9 वाजता इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाईल. इलेक्ट्रिक स्कूटी कोणाला मिळेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत आणि पंचांचा वाईडचा इशारा येतोय. बॅटिंग बॉलिंग रिव्ह्यू का, बॅटिंग रिव्ह्यू वाईड दिलेलं आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय. बॉलिंग रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे. वाईड आहे की नाही ते इथे समजणार आहे. खरं तर समीर एक चांगलं आयोजन आहे. खरं तर या कर्जत परिसरामध्ये आपण गेल्या 4-5 वर्षांमध्ये बघतोय मोठमोठ्या टुर्नामेंट्स होतात. म्हणजे जर कल्याण डोंबिवली नंतर जर आपण जर आयोजन जर बघितलं रायगडमध्ये आणि कर्जतमध्ये आपल्याला बघायला मिळते. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. मैदान पण चांगलं आहे आणि 10 टॉवर लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे चेंडू पण क्लिअर कट आपल्याला दिसतोय. BG 24 तास न्यूजवाले पण इथे आलेले आहेत, त्या पत्रकार मित्रांचं पण स्वागत. खरं तर टिके माळी सर, उद्या नशीबवान प्रेक्षकाला इलेक्ट्रिक स्कूटी मिळेल. उद्या नशीबवान प्रेक्षकाला LED TV देण्यात येईल. उद्या महिलांसाठी देखील लकी ड्रॉ आहे. मानाची पैठणी देखील दिली जाईल. उद्या या मंचावरती आदितीताई तटकरे, सुधाकर भाऊ घारे आणि ऋतुताई ठोंबरे आणि त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय हर्षलजी मोरे यांच्या उपस्थितीमध्ये मात्र जो लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी होणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की उद्याच्या रात्रीमध्ये मोठ्या संख्येने आपण या युवक अध्यक्ष चषकामध्ये या. उद्या लेडी अँकर, सुप्रसिद्ध लेडी अँकर रेश्मा मयेकर देखील उपस्थित होणार आहेत. रील स्टार अक्षता पाटील देखील उपस्थित होणार आहेत आणि मगाशी देखील तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली अंपायरकडून. नॉट आउट. आणि उद्या रात्री आणखी एक प्रेक्षक राजा, आतापर्यंत 2 आयवा कॅचेस घेण्यात आल्यात. काल 7:30 वाजल्यापासून अनाऊन्समेंट होती. रात्री 3 वाजता लाडिवलीच्या वैभव नागतेने घेतली. मगाशी एक सौरभ म्हणून आहे, त्याने कॅच पकडली, त्याला 1100 दिले. परंतु उद्याच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कमाल कॅशला किमान 3000 रुपयांचं पारितोषिक हर्षलजी मोरे यांच्या वतीनं देण्यात येईल. हा प्रेक्षकांसाठी चंगळ आहे. मला असं वाटतं कॉमेंट्री सोडून तिकडेच उभं राहायला पाहिजे, कारण चांगले जर झेल 2-3 जर एखाद्या कोणत्या प्रेक्षकांनी जर टिपले ना तर निश्चितच 5-6 हजाराची कमाई त्याची होईल आणि त्याचं नाव पण इथे होईल व्यासपीठावर. चांगल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याला गौरवण्यात पण येईल, त्याला बक्षीस पण देण्यात येणार आहे. या मॅचमधली सिच्युएशन बघा. जिंकण्यासाठी आता 24 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9. तशी गरज होती 9.8 धावांची. म्हणजे 9-10 धावा प्रत्येक षटकामध्ये आल्या तरी त्या होऊ शकतात हे जय हनुमान भुतिवली संघाला माहिती आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भुतिवलीनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दहिवलीकरांनी धावा केल्या 47 आणि 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विवेक मोरे आलेले आहेत समोरच्या एंडकडून.
महेश कदम तयार. प्रतीकला टाकलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू टाकतोय. गुडलेन पद्धतीचा हा चेंडू होता. आपण बघितलंय समीर सोमणे ही विकेट दोघांना पण साथ देते. म्हणजे स्पेसिफिक फक्त फलंदाजांना साथ देते असं नाही आहे, तर गोलंदाजांना पण साथ देणारी ही विकेट आहे. त्यामुळे जो कंबर कसेल, जो परिश्रम घेईल त्याला फळ मिळेल. फुल टॉस चेंडू, फुटवरचा वापर केला, कट केलाय चेंडू, कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषा पार. वा, मस्त टायमिंगचा हा सणसणीत असा चौकार. अध्यक्ष चषक टेनिस क्रिकेटचा ब्रँड आहे उद्या खरं तर आदितीताई देखील येणार आहेत आणि उद्याच्याच रात्रीमध्ये या युवक अध्यक्ष चषकाला मात्र भेट देण्यासाठी युवा उद्योजक आणि समाजसेवक ठाण्याचे सन्माननीय श्री बिलालभाई जसबीर शेख यांचं देखील इथे आगमन होणार आहे. आणि युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सिद्धेश भाऊ अभंगे अर्थात सिद्धू भाऊ अभंगे यांचं देखील आगमन उद्याच्याच रात्रीमध्ये युवक अध्यक्ष चषकाच्या निमित्ताने होईल. आकिब पाटील साहेब यांच्या वतीने खास निमंत्रण त्यांना देण्यात आलं युवक अध्यक्ष चषकाचं. हा चेंडू प्रतीकनं स्क्वेअर लेगला मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सहज चेंडू त्यांना अडवला, सहज फेकला, कलेक्शन नाही बरोबर झालं, फायदा नाही उठवता आला. एक सिंगल रनवर समाधान मानावं लागणार आहे. 22-35चं समीकरण जाऊन ठेपलेलं आहे. ते जय हनुमान भुतिवलीला 21 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं असं नियोजन, चांगलं असं आयोजन, टीम पण टफ आहेत, मॅचेस पण टफ होत आहेत. एक चांगली देखणी स्पर्धा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. ती युवक अध्यक्ष चषक 2026 मध्ये. ओहो, जबरदस्त प्रहार, रस्त्यावर चेंडू मला असं वाटतं जाईल आणि हा उत्तुंग असा षटकार ठोकतोय तो फलंदाज महेश कदम. आउट ऑफ इंडिया हायो लख मैला आधी गेला होता स्पर्धेचा माहोल. खरं तर टीके माळी सर मगासपासून एक गाणी आपण ऐकतोय हर्षल भाऊ मोरे यांच्यावरती आधारित. मगाशी मोतीराम शेठ ठोंबरे, सुधीर शेठ ठोंबरे यांचं देखील आपण गाणं ऐकलं. गेल्या कित्येक वर्षांपासून, मला असं वाटतं 15-20 वर्षांपासून तुम्ही कर्जतमध्ये येताय, समालोचन करतायत. खरं तर हे षटक संपल्यानंतर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की आत्तापर्यंतची जी आयोजनं झाली, आपल्याला कंपॅरिझन करायचं नाही, परंतु या आयोजनाबद्दल आपल्याकडून आणखी काही शब्दात नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही, त्यासाठी षटक संपण्याची कशाला आपण वाट बघायची. भन्नाट असं आयोजन आहे. विकेट मला असं वाटतंय जाते मैदानावर. भन्नाट आयोजन आहे आणि अतिशय चांगलं. मी आल्या सांगितलं, मी काल पण लाईव्ह या मॅचेस बघत होतो आणि पहिलं सगळ्यात जर चांगलं काम जर म्हणायचं झालं तर स्टेज अतिशय जबरदस्त. स्टेज आकर्षित करते सगळ्यांना. अजित पवार साहेबांचा फोटो आहे, त्याच्या बाजूला तटकरे साहेबांचा फोटो आहे, त्यानंतर घारे साहेबांचा आहे आणि तटकरे मॅडमचाही फोटो आहे आणि इकडे आमचे रितुताईंचा आणि आमच्या हर्षल मोरे यांचा फोटो जबरदस्त दिसतोय. आणि ते कलर कॉम्बिनेशन आहे ना, ते कलर कॉम्बिनेशन मात्र जबरदस्त. चॉईस करणारा किंवा आपलं जो डिजिटलवाला आहे ना, आर्यन डिजिटल आर्ट्स, त्याला मनापासून आपण सॅल्यूट करायला पाहिजे. त्या प्रत्येक जण एका दुसऱ्यानं नाही कोणती स्पर्धा यशस्वी होत, सगळ्यांचा हातभार लागतो. खरी गोष्ट आहे, कारण मागील महिन्यापासून केतन बामणे यांच्याशी जेव्हा संपर्क चालू होता तेव्हा त्याने आवर्जून सांगितलं, फक्त समीर तू स्टेज बघ. आठवड्याने परत मी विचारलं काय नक्की, नाही फक्त तू स्टेज बघ. परत एकदा विचारलं की नक्की काय, 4 दिवस राहिल्यानंतर फक्त तुम्ही समीर स्टेज बघ. आणि जेव्हा आदल्या रात्री त्याने मला आवर्जून बोलवलं ये स्टेज पाहण्यासाठी, तेव्हा मी देखील चकित झालो. आणि या स्टेजच्या निमित्तानं, स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आपण या स्पर्धेचा शुभारंभ कालच्या रात्रीमध्ये नमिताताई सुधाकर घारे, ज्या कर्जत पंचायत समितीच्या सभापती म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात आला. हा निश्चितच आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण सगळ्यांनी इथे केलेलं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर महाराष्ट्र एका बड्या नेत्याला मुकलेला आहे. एक चांगला नेता, एक कणखर नेतृत्व आपलं हरपलेलं आहे महाराष्ट्राचं, जे प्रशासनावर ज्याचं अगदी जबरदस्त नियंत्रण होतं, असे नेते आपण खरं तर आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि निश्चितच त्यांना आदरांजली आपण वाहिली, त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद. नुसतं स्टेजच नाही, त्याच्याबरोबर विकेट पण चांगली आहे. आज बघा, मी बघितलं जाऊन, विकेट पण दोघांना साथ देते. मैदान पण चांगलं आहे आणि हे जे घड्याळाच्या चिन्हांनी संपूर्ण मैदान जे सुशोभित केलेलं आहे,
घड्याळाची अचूक वेळ साधी विकासाचा मेळ आपण असं म्हणतो ना, तर तसं आपल्याला टॉस बॉक्सवर पण आपण ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांचा ऐतिहासिक टायमिंग आहे आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि त्या tenniscricket.in ची क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला चांगली बघायला मिळते. DJ मास्टरना मनापासून मी धन्यवाद देईन. आमचे DJ वाले त्यांनी उत्तम PP DJ वाले त्यांनी उत्तम असं साऊंड सिस्टीम पण इथे केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपले एफर्ट्स पणाला लावल्यात. आमचे बोराडे साहेब आलेले आहेत, संदीप बोराडे, त्यांनी काल निवेदन केलं, आजही आलेले आहेत. खरं तर त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे, तर त्यांच्या मुलीला आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. आणि ऋतुताईंना ॲडव्हान्समध्ये आपण 2 तारखेच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅचकडे वळूया. जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत धावा 27 आणि चेंडू शिल्लक आहेत 18. प्रवीण दुगाडे पण इथे जुडले गेलेले आहे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र खोदून काढलेला आहे. हिंदी समालोचनाचे बादशाह त्यांना म्हटलं जातं. गोलंदाज तेजस देशमुखचा हा चेंडू, काय चेंडू टाकला, अफलातून चेंडू, भन्नाट वेग आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. यष्टीरक्षकानं आपलं काम चोख बजावलेलं आहे. चेंडू जातोय निर्धाव. समीकरण बदलतंय. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. ती टिके माळी सर, फक्त एकच गोष्ट आहे, समोर जी राष्ट्रवादी घड्याळाची जी पट्टी आहे तिला जे चिकटून उभे आहेत, हा आधार प्रत्येकाला आहे राष्ट्रवादीचा, परंतु त्या पट्ट्याचा आधार घेऊ नका. वाह, सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू, काय कमबॅक केलंय. खरं तर हे घरचं मैदान आहे त्यांचं. या घरेलू मैदानाचा चप्पा विकेटचा कप्पा त्यांना चांगला माहिती आहे. त्यामुळे त्या एक प्रकारे पाठांतर केल्यासारखी गोलंदाजी मैदानावर करता येते. तेजस देशमुख लगातार 2 चेंडू मेडन टाकलेत. टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी आला. आता या चेंडूवर काय होणार? समोर फलंदाज आहेत अमीर पवार पुढे आले, हवेमध्ये खेळलाय, झेलची शक्यता आहे आणि हा झेल पकडलाय. जल्लोष साजरा केला जातोय. अजून एक विकेट जाते जे हनुमान बोतिवली संघाची. धन्यवाद DJ मास्टर. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री जे आज आपल्यात नाही आहेत. 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचं काम सर्वाधिक वेळा कोणी केलं असेल तर अजितदादा पवार. खरं तर असं म्हटलं जातं की कधीही वेळ न चुकवणारा नेत्याने मात्र अगदी कमीच वेळात मात्र ते एक्झिट घेतली. खरं तर या स्पर्धेच्या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांची गर्दी आहे. काही जण लाईव्हला देखील जोडले गेलेत, परंतु आमचा सूरज देशमुख जो सध्या अहमदाबादमध्ये गुजरातला आहे तो देखील हर्षल भाऊ यांची स्पर्धा पाहतोय. सूरज देशमुख जो मित्र आहे हर्षल भाऊंचा, त्याचाही स्वागत आहे. पहा, अहमदाबादपर्यंत देखील आता स्पर्धा जाऊन पोहोचले. हाँ, निश्चित रूप से समीर, बिल्कुल ठीक कहा आपने. प्रशासन के ऊपर जिनका नियंत्रण था, आज महाराष्ट्र ने उस नेता को खोया है, लेकिन उनकी यादें हम स्टेज पे महसूस कर रहे हैं, उनका एहसास हम महसूस कर रहे हैं. क्योंकि हमेशा ऐसे लोगों के बारे में एक कहा जाता है, याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया हो. उसी तरह आपका काम बोलना चाहिए, और वो काम बोल रहा है अजीत दादा पवार. इनका वो आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनका प्रेरणा, उनकी मोटिवेशन हमारे साथ है, और गेंदबाज उसी मोटिवेशन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. घरेलू मैदान, घरेलू दर्शक का जो सपोर्ट मिल रहा है, वो सपोर्ट गेंदबाजी में हमें साफ झलकता हुआ नजर आ रहा है. हा, निश्चितच प्रवीण, मी तुमच्या मताशी सहमत आहे. 14 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे ती जय हनुमान भोतिवलीला. हा सामना असा तसा साधा होणार नाहीये. अटीतटीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप मारायचा होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू नाही आला. यष्टीरक्षकानं आपलं काम मस्त बजावलेलं आहे आणि या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. 13 चेंडूमध्ये 26 धावा म्हणजे 13 26. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा घेणं गरजेचं आहे ते जय हनुमान भोतिवलीला. या प्रेक्षकांमध्ये आमचा खरं तर कर्जतचा उमरोलीचा सुपरस्टार ISPL मध्ये ज्याने सुबक कामगिरी केली, साहिल लोंगले देखील उपस्थित आहेत. त्याचंही स्वागत आहे हर्षलजी मोरे यांच्या वतीने. खरं तर तो मंचावरती येणार होता, परंतु ड्रेस कोडच्या कारणास्तव तो मंचावरती येत नाहीये. साहिल लोंगले, आपलंही स्वागत. हा, कर्जतची आन बान शान, ज्यानं आपलं कर्जतचं नाव मोठ्या व्यासपीठावर नेलेलं आहे, मोठ्या मैदानावर जगभरामध्ये त्यांनी पसरवलेलं आहे.
त्याचं आपण स्वागत निश्चितच करायला हाँ पाहिजे. बिल्कुल सही कहा ठीक है भाई साहब. स्ट्रीट से लेके स्टेडियम तक यानी कि रास्ते का सफर करते करते आप स्टेडियम तक का सफर जिन्होंने पूरा किया वो साहिल, उनका भी हम स्वागत करेंगे. 13 गेंदें बची और रनों की जरूरत है इस वक्त 25. 13-25. मस्त चेंडू, भन्नाट गोलंदाजी झाली आहे, कमबॅक चांगलं केलेलं और आहे देखिए ओंकार दहिवले. मैं भाषण सुन रहा था हमारे गुरु समान राजा भाऊ कोठारी, उन्होंने कहा था क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. और इस खेल को मैं हमेशा कहता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता. और इस खेल ने, इस गिरगिट ने रंग बदला है. ऐसा लग रहा था पहले सत्र में ओंकार दहिवली कुछ एक्शन फिर रिएक्शन नहीं दिखा रही है. रन उनके 47 ही बने थे 5 ओवर में, 10 रन प्रति ओवर भी रन नहीं थे. अगर शुरुआती 9.8 यानी कि 9.80 का ये रन रेट था, अगर रिक्वायर्ड रन रेट भी वैसा ही कुछ था, लेकिन फिर भी जिस तरह गेंदबाजों ने गेंदबाजी की अंतिम क्षणों में ये रिक्वायर्ड रन रेट बढ़ चुका है. 3 ओवर अच्छे डालने की वजह से रन अब चाहिए 12 गेंदे 25, 12.5 की रिक्वायर्ड रन रेट हो चुकी है. ये गेंदबाजों की मेहनत है घरेलू मैदान पर. त्यामधल्या तेजस देशमुखची वावा करायला पाहिजे. या षटकामध्ये त्यानं एक गडी बाद केलाय आणि फक्त 2च रन त्यानं या षटकामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे चांगलं कमबॅक केलंय ते ओंकार दहिवलीच्या तेजस देशमुख या गोलंदाजानं. आता राज जाधवच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. खरं तर प्रवीण हे निर्णायक षटक आहे. या निर्णायक षटकामध्ये जास्त धावा आल्या तर सामना भोतिवलीकडे जाईल, कमी आल्या तर दहिवलीकडे निश्चित रूप जाण्याची से शक्यता आहे. बल्लेबाजों को या गेंदबाजों को अच्छा काम करना होगा. मेरी टीम है, आप ये नहीं पूछ सकते कि टीम ने मेरे लिए क्या किया. आप मन में एक सवाल लेकर जरूर जी सकते हो कि मैंने टीम के लिए क्या किया, क्योंकि क्रिकेट है गेम ऑफ यूनिटी. एक का नहीं, ये 11 खिलाड़ियों का खेल है. निश्चितच सगळ्यांनी चांगलं रोल बजवावा लागतो, तेव्हा तर तो चित्रपट हिट होतो. नुसतं एकटाच हिरोनं चांगलं काम केलं तर चालत नाही, त्याच्याबरोबर विलन पण चांगलं पाहिजे, त्याच्याबरोबर सहकारी जो मित्र आहे तोही चांगलं त्यानं रोल केला पाहिजे आणि तसंच होतंय. हाँ निश्चित रूप से आपकी बातों से मैं सहमत हूँ. शोले यूं नहीं हिट हुआ. एक अनसुनी प्यार की कहानी हमें देखने का मौका मिला. छाया बहादुरी और अमिताभ बच्चन जी के बीच एक दोस्ती की मिसाल हमें देखने का मौका मिला धर्मेंद्र और अमिताभ जी के बीच. और एक अच्छे विलन के तौर पर अमजद खान भी उभर कर आए. निश्चितच प्रवीण, हा चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, एक सिंगल मिळते. खरं तर शोले चित्रपटामध्ये छोटे छोटे सांबाचे रोल होते, जास्त नव्हते, 1 ते 2 मिनिटाचे. कालियाचे पण रोल होते जेमतेम 1.5 ते 2 मिनिटाचे, जास्तीत जास्त 5 मिनिटाचे रोल, पण तेही अजरामर झालेले हाँ आहेत. बिल्कुल, क्योंकि गब्बर ने कहा अब तेरा क्या होगा कालिया. और हे सांबा तुमच्या आवाजामध्ये ऐकायला अजून आवडलं असतं. हो, जबरदस्त प्रहार. आता मात्र आक्रमक रूप धारण केले आहे. चौकारानं आता आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. ते फलंदाज प्रतीक कदमनं चौकार लगावलाय, तो लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. रन 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 9 गेंदे 19 रनों की जरूरत है यहाँ पे. राइट आर्म ओवर द विकेट अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. अंदरूनी किनारा मिड विकेट के खिलाड़ी तेजी से आ रहे हैं गेंद के ऊपर, मानो शेर का पंजा किसी के ऊपर छपट पड़ा हो, उसी तरह गेंद को उन्होंने पकड़ लिया. सिंगल आया और इस सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई 30 रन. अभी भी 8 गेंदे 18 रनों की जरूरत है. क्या कहना चाहेंगे माली साहब, आपका ज्ञान और तजुर्बा क्या कह रहा है इस मुकाबले में, किसका पलड़ा फिलहाल भारी है? नाही, आता भारी आहे दहिवलीकरांचाच, परंतु एक षटकार आला ना भुतिवलीच्या बाजूने जाऊ शकतं निकाल. एक षटकार किंवा 2 चौकार आले तर हा या सामन्याला कलाटणी मिळू शकते. आणि हा चेंडू सोडून दिला म्हणजे मेहनतीपेक्षा दैवावर भरोसा ठेवला आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे, या बॅटिंग रिव्ह्यूचा फायदा त्यांना मिळेल की नुकसान होईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. देखिए ऑन फील्ड अंपायर्स को आपको ये दिखाना पड़ता है कि मैं क्या इस गेंद के रीचेबल हूँ या नॉट रीचेबल. स्ट्रोक प्ले होना जरूरी है. पैलवान आमचे आलेले आहेत, कुस्तीपट्टू आमचेच माळी ब्रदर्स
माळी बंधू इथे आलेले आहेत. टीके माळी सर पहा त्या डाव्या बाजूला म्हणजे जिथे आपलं एंट्री गेट आहे प्रवेशद्वार आहे तिथे राष्ट्रवादीच्या पट्ट्यावरती येस 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आहे राज जाधव आणि समोर फलंदाज आहे प्रवीण पवार. प्रवीण पवारनं अजूनही एक पण चौकार षटकार मारलेला नाहीये. हा मारण्याचा प्रयत्न करतोय, जातोय, मिस होतोय, यष्टी रक्षकाला पण मिस करतोय चेंडू. 1 रन धावून काढलेली आहे या फलंदाजांनी. या सिंगलनं धावा मिळणं मला असं वाटतंय धावा जमणं किंवा पाठलाग पूर्ण होणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. हाँ निश्चित रूप से ठीक है भाई साहब, आपकी बात उनसे मैं सहमत हूँ क्योंकि सिंगल से आप 6 में 17 तो हासिल नहीं कर सकते. 2 बड़े हिट अगले ओवर में आना ज़रूरी है, लेकिन विकेट कीपर ने गलती की. 6 में 18 का समीकरण आ सकता था. उन्होंने अगर गेंद अच्छी तरीके से फील्ड की गई होती तो. क्रिकेट में ना छोटी छोटी गलतियां भी आपको काफ़ी महंगी साबित होती है. नाही फक्त क्रिकेटच नाही सगळीकडेच हे लागू पडतंय. हा जो सेंटेन्स आहे तो लागू पडतो. 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. असे सामने बरेचसे तुम्ही बघितले असतील प्रवीण दुगाडे. जे ठाणे आणि रायगडचा सामना जीवित मात्रेनं 4 षटकार ठोकलेले आणि सामना जिंकलेला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ब्रेथवेटनं शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार ठोकलेले सामना जिंकलेला. अशी फलंदाजी जर का या जय हनुमान बोतिवली संघाच्या प्रवीण पवार किंवा त्याचा सहकारी प्रतीक कदम यांनी केली तर या धावा होऊ शकतात. परंतु दहिवलीकरांच्या गोलंदाजीचं ची प्रशंसा व्हायलाच पाहिजे. खरं तर उद्याच्या रात्रीमध्ये आपण या युवक अध्यक्ष चषकाला या कर्जत नगरीमध्ये महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांचं आगमन मात्र होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचं देखील इथे आगमन या मुख्य मंचावरती होणार आहे. आणि उद्याच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. उद्याच्या रात्रीत आदरणीय नामदार आदित्यताई यांच्या शुभ हस्ते आपण इलेक्ट्रिक स्कूटी हा लकी ड्रॉ देणार आहोत. त्याचबरोबरीने प्रेक्षकांसाठी आणखी एक पारितोषिक आहे ते अर्थातच LED TV हे देखील तुम्हाला आदित्यताई आणि सुधाकर भाऊ घारे यांच्या उपस्थितीत देण्यात येईल. महिलांसाठी देखील सर्वात मोठं पारितोषिक आहे पैठणी साडी देखील आदित्यताईंच्या उपस्थितीत देण्यात येईल. आणखी एक लकी ड्रॉ आहे. जर का तुम्ही नशीबवान ठरलात तर त्या लकी ड्रॉचं पारितोषिक आहे टॅग ब्रदर्स सर्वाधिक चर्चेत असलेलं सलून कर्जत शहरातील टॅग ब्रदर्सच्या वतीने तुम्ही नशीबवान ठरलात तर 1 वर्ष अनलिमिटेड हेअर कटिंग तुम्हाला देण्यात येईल. आणि स्वतः हर्षल भाऊंकडे तुम्ही पाहिलं तर ते फिट आहेत म्हणून त्यांनी आणखी एक पारितोषिक प्रेक्षकांसाठी ठेवलं आहे. जर तुम्ही नशीबवान ठरलात तर GVR फिटनेसमध्ये 1 वर्ष जिम पॅकेज तुम्हाला फ्री देण्यात येईल. तर फक्त तुम्हाला उद्याच्या रात्री यायचं आहे. प्रेक्षक कमाल कॅच पकडली तर तुम्हाला किमान 5,000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. उद्याच्या रात्रीत लेडी अँकर रेश्मा मयेकर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. रील स्टार अक्षता पाटील हिचं देखील आगमन होईल. म्हणून सर्वांना विनंती आहे की उद्याच्या रात्रीमध्ये प्रेक्षक आपण मोठ्या संख्येने या आणि फक्त चिठ्ठीवरती नाव लिहा, नंबर द्या आणि अनोखी पारितोषिक आपापल्या घरी घेऊन जा. म्हणून विनंती आहे हर्षल भाऊ मोरे युवक अध्यक्ष कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं तमाम कर्जतकरांना तमाम प्रेक्षकांना की आपण उद्याच्या रात्रीत या आणि पारितोषिक जिंका. नाही समीर खरं तर मला काय आवडलं तर जिमची मेंबरशिप. हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं. तुमची जर बॉडी सुदृढ आहे तुमचं शरीर सुदृढ आहे तर सगळं तुमच्यासाठी हे जग म्हणजे स्वर्ग आहे. आणि निश्चितच ही जिमची जी मेंबरशिप उद्या कोणत्या प्रेक्षकाला मिळेल याच्याकडे माझं खरं तर लक्ष असणार. मी हर्षल मोरे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचे स्वीय सहाय्यक केतनजी बेलोसे साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. त्याचबरोबरीने विद्यमान कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक कालही त्यांची आपण उपस्थिती पाहिली. कुमेशजी मोरे साहेब त्याचबरोबरीने शशांकजी देशमुख हे देखील उपस्थित होत आहेत. उद्या आदित्यताई येणार आहे या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी आता सुधाकर भाऊ घारे यांचे स्वीय सहाय्यक जे प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत केतनजी बेलोसे यांचं इथे आगमन होतं आहे. विद्यमान नगरसेवक कुमेशजी मोरे यांचं देखील इथे आगमन होतं आहे. आणि असं म्हणतात की सुधाकर भाऊ घारे यांची सावली तुम्हाला पाहायची असेल तर केतन बेलोसे यांना पहा. क्या बात आहे. खंदे समर्थक त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे ती जय हनुमान भुतिवली संघाला.
आलेल्या पाहुण्यांच्या माहिती करता जय हनुमान मोतिवली विरुद्ध ओमकार दहिवलीचा सामना आहे. 47 धावा केल्या दहिवलीकरांनी आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे ती जय हनुमान भोतिवलीला. शेवटचं षटक घेऊन आलेत निशांत मोरे. खरं तर शेवटचं षटक नाही प्रवीण, या संघाचं भविष्य घेऊन आलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, मारलाय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, लॉंग ऑन मध्ये जातो. या चेंडूवर मिळतीये ती एक सिंगल रन. 6-17चं समीकरण आता होतंय. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. जबरदस्त अटीतटीचा सामना, अफलातून हा सामना, भन्नाट सामना, आकर्षक असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. रस्त्यावरून बघा कसे शांत बसून या मॅचचा सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. हो हो, क्या बात है, लॉंग ऑन ला मारलाय हा जबरदस्त लांब लांब आणि लॉंग असा हिट षटकार. कमाल कॅच घेण्याचा प्रयत्न टिके माळी सर आपल्या स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला झाला, परंतु तो पडला, धडला, मातीच्या ढिगाऱ्यावरती पडला, परंतु त्याला कॅच काय मिळाली नाही. पण प्रयत्न चांगला केला. सवाल 1100 रुपयांचा तर होताच, पण स्टेजवर येऊन बक्षीस कमवण्याचं पण होतं. टी व्हीवर पण ते लाईव्ह सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर वेगवेगळ्या देशांमध्ये ते दिसले असते. त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी पाहिलं असतं. आणि निश्चितच सर पाणी मैदानात, चला पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानात करा आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला एकत्रित येऊ नका. ओमकार दहिवले तुम्ही स्वतः आयोजक आहात आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की राजकारणाच्या परिसीमा या स्पर्धेपुरत्या मर्यादित नाही आहेत. म्हणूनच आमचे मुद्र्याचे दर्शनजी वायकर यांचं देखील इथे आगमन होतं. मी हर्षल भाऊ यांच्या वतीने विनंती करतोय. टॉपेज घेतले, विकेट किपर कॅच खाली येतो आणि ते फलंदाज होईल बाद. ओमकार दहिवलेने केले कमबॅक. मी मुद्रेचे दर्शनजी वायकर यांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे. अशी मॅच व्हायला पाहिजे. ही मॅच काय अशी लुटूपुटूची नाही होणार, लिंबू टिंबूचा सामना नाही होणार, अगदी दोऱ्यावरची मॅच होणार आहे आणि जबरदस्त ठसन आपल्याला बघायला मिळते. अटीतटीचा सामना आहे. दोन्ही संघाचं कौतुक करायला पाहिजे प्रवीण. दोन्ही संघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. एकाच एक 1.25 असे हे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या भोतिवली आणि दहिवलीच्या या खेम्यामध्ये आपल्याला बघायला मिळाले. देखिए क्रिकेट में हार जीत तो होती रहती है, खेल खेलना जरूरी है. उस हार में भी जीत का नशा होना चाहिए. ऐसा ये मैच चल रहा है मेरे ख्याल से. प्रवीण सर, खरं तर निशांत मोरे याच्या प्रत्येक विकेटसाठी अनुप साबणे जे स्वतः आयोजक देखील आहेत त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आणि डॉट बॉलला जेवढे डॉट चेंडू टाकले जातील तेवढं प्रत्येक डॉट बॉलला ठेवलंय बक्षीस. मात्र हा चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये, जबरदस्त असा षटकार. अलग लेवल म्हणजे खरोखरच एक मोठा स्टँडर्ड सेट केलाय. आणि या दरम्यान सन्माननीय दर्शनजी वायकर यांचं देखील इथे आगमन होते. शेखरजी देखील उपस्थित होतात, त्यांचं स्वागत आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की राजकारणाच्या परिसीमा कोणी तोडल्या असतील तर हर्षल भाऊ मोरे यांनी तोडलेल्या आहेत आणि आज त्यांचे परम मित्र दर्शनजी वायकर यांचं देखील इथे मंचावरती आपण स्वागत करूया. सामना कमालीचा रंगलाय. एक चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. यॉर्कर चेंडू जातोय मिड ऑफ मध्ये आणि कहाणी में फिर एक बार ट्विस्ट. 1 चेंडू 3 धावांची गरज. मॅच जर जिंकून दिली या गोलंदाजाने तर मात्र हर्षल भाऊ यांच्याकडून दहिवली टीम साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज बघूया. आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी गोलंदाजी करणारा निशांत ज्याला तुम्ही पाहताय अगदी हर्षल भाऊंचे भाऊ आहेत. म्हणजे विचार करा, छोटे बंधू इकडे त्यांनी स्टेजचं आयोजन केलं ते तर फार सुंदरच आहे. त्यात काही चर्चाच करण्याची इतकी प्रसिद्धी या स्पर्धेची पाहायला मिळाली. हा निश्चितच संदीप, आपण बघतोय की आमचे सचिन पण आलेले आहेत ज्वेलर्सचे, मोपाडा ज्वेलर्स मध्ये असतात. आता तुमच्या इथले रहिवासी आहेत कर्जत विभागातले. आयवा कॅश घेतले ना? आलेत. थोड्या वेळाने बक्षीस मिळणार आहे. 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे.
खरं तर ज्यांनी जो प्रेक्षक कमाल कॅच पकडलेला, इंटरप्ट मी जास्त वेळ करणार नाही, ते स्वतः सीए साहेब आहेत. क्या बात आहे. पहा सीए साहेबांनी ते प्रेक्षक कमाल कॅच पकडलेली आहे. परंतु जाऊया मॅचकडे. कंपल्सरी चेसिंग, टाळा होऊन जाऊ दे या मॅचसाठी. एक चेंडू विजयासाठी 3ची गरज. जय भोतवलीला जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलतायत बघा. काल पण असाच सामना आपल्याला वावरला आणि वेणगावचा बघायला मिळाला. आजही तसाच सामना आपल्याला बघायला मिळतोय. अटीतटी मी सुरुवातीलाच म्हणालो इथे, तुम्ही जेव्हा मला विचारलं तेव्हा. हो, शॉर्ट पिच चेंडू जातोय मिड ऑफ मध्ये. चेंडूची फेकी केली जाते, ती यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि 1च रन मिळते. हा सामना जिंकलाय तो ओमकार. दहिवली संघानं. कॉंग्रॅच्युलेशन दहिवली. वाह. तर मी आभारी आहे मयूरजी ठोंबरे आणि त्याचबरोबरीने मानस ठोंबरे यांचा, की ज्यांनी आपली उपस्थिती लाभली. आणि त्यांना विनंती आहे की शेवटच्या रात्री 2 तारखेला देखील आपण या ऋतुताईंच्या वाढदिवसासाठी त्यांच्या समेत उपस्थित सर्वांचे आभार. आणि आता मुख्य मंचावरती आपण काही सन्मान या मंचावरती करणार आहोत आणि पहिल्यांदा आपण पारितोषिक देणार आहोत. ते हर्षल भाऊ यांच्या शुभ हस्ते. सीए आमचे ऋषभ जैन, ज्यांनी प्रेक्षक कमाल कॅच पकडली. पहा, कुठेही अनुभवायला असं मिळालं नसेल टीके माळी सर, की सीए साहेब जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आमचे पूरब जैन, यांनी तो प्रेक्षक कमाल कॅच पकडला आणि त्याच्यासाठी 1100 रुपयांचं कॅश प्राईज. नितेश बचाल याचं देखील इथे आगमन होतं. वेल डन. हा फोटो चर्चेत राहील. पूरब जैन सीए साहेब असं पहिल्यांदा